पुण्यामधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत. आपण थेट जाऊया. लावायला परवानगी द्या, पण त्याला कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण परवानगी लागते, नाहीतर मग तुम्ही असे परस्पर काही गोष्टी करू शकत नाही. म्हणून या चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत, परंतु मी पुढच्या महिन्यातच. दादा, आपण केंद्र सरकारला यासाठी शिफारिश करणार आहात का? एवढं मोठ्या प्रमाणात दंड करा, कारण म्हणजे ऍक्सिडेंटचं प्रमाण आपल्या नितीन गडकरी साहेबांची मानसिकता ती आहे. कारण गडकरी साहेबांना पूर्ण देशाचं नॅशनल हायवेचे मंत्री म्हणून काम बघावं लागतं. आणि त्याच्यामध्ये बघा, हे टोल आहेत, टोलमध्ये पावती फाडताना जाणारा वेळ, ट्रॅफिकचा होणारा मग गोंधळ किंवा गर्दी, हे सगळं टाळण्याकरता आम्ही बरेचसे टोल काढलेले आहेत. आत्ता पण तुम्हाला इकडच्या रोडला जे 2 टोल आहेत आणि तिकडं नगर रोडला आहे ते पण काढण्याच्याबद्दल तुम्हाला एक 15 दिवसात ते काढलेले सगळे दिसतील. अशा प्रकारे आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. आणि काही काही ठिकाणी फ्लायओव्हर करता येतील का, इतर काय गोष्टी करता येतील. आम्हाला थोडंसं ह्याच्यातनं रिंग रोडचं काम गतीनं करायचं. आता त्याचे टेंडर जवळपास फायनल होऊन काही काहींदा वर्क ऑर्डर पण मिळालेली आहे आणि त्या कामामध्ये कुठं अडचण येऊन द्यायचा नाही. मेट्रोचं काम जलद गतीनं करायचं. राहिलेल्या कामाच्या मंजुऱ्या घेऊन त्यालाही गती द्यायची, जेणेकरून पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट जर चांगली झाली तर लोक स्वतःचं वाहन घेऊन बाहेर पडण्याच्या ऐवजी त्या रेल्वेने गेले, मेट्रोने गेले तर आणखीन वाहतुकीची कोंडी कमी व्हायला मदत होते. अशा उद्घाटन नाही, रिंग रोडच्या करता आम्हाला भूमिपूजन करायचं आहे. आता 15 तारखेला प्राईम मिनिस्टर स्वतः मुंबईमध्ये येतात काही कार्यक्रमाच्या निमित्तानं. त्याच्या वेळेस आम्ही देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही ठरवू आणि कधी त्याचं भूमिपूजन करायचं, त्या प्रकारे लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन करून घेऊ. कशाच्या? नाही, एका पॅचमध्ये आपण एकंदरीत 10 टप्पे केलेले आहेत. त्याच्यातला एका टप्प्याचं जो बोरवेला मुळशी मतदारसंघ आहे तिथल्या काही गावांचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल कलेक्टरांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात 2 मत आणि एका ठिकाणी कुठेतरी सोमाणी म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इमारत बांधली आणि ग्राहकांनी तिथं फ्लॅट विकत घेतले. तर ते म्हणतात, दादा ही बिल्डिंग अर्धी पाडतायत आणि अर्धी पाडून आमचं काय होणार, त्याच्याकरता जरा आम्हाला विशेष बाब काही करावी लागेल. पण तो राज्य सरकारचा अखत्यारीतला प्रश्न असल्यामुळं मी एक्झॅक्ट काय भार पडणार आहे, कारण त्या लोकांचा तसा काही दोष नाही, पण ते काढावीच लागते बिल्डिंग रस्त्याच्या मध्ये येते म्हणून. आणि आमची लोक काहीतरी तिथं म्हणतात, जेवढं आम्ही पाडणार आहे तेवढेच पैसे देऊ, असं नाही चालणार. त्याच्यात व्यवहारी जे असेल ते करण्याच्या करता मी लक्ष घालीन. दादा एअरपोर्ट, तुम्ही एअरपोर्टसाठी सातत्याने पाठपुरावा करताय. दादा एअरपोर्टचं घेऊ मग वाल्मिकीवर एअरपोर्ट. दादा एअरपोर्टच्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. काय होईल पुढे आता? एअरपोर्टच्या करता मध्ये मीटिंग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, मुरलीधर मोहोळची इच्छा आहे, आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे. थोडंसं काय होतं, कुठलाही जर प्रकल्प करायचा की काहींनी म्हणायचं इथं घ्या, काहींनी म्हणायचं नाही पलीकडे घ्या. म्हणून मी मगाशी म्हणलं की आता सरकारमध्ये काम करत असताना 95 लोकांचा फायदा कशात होतो ते बघून निर्णय घेतले जातील. कारण ज्यांच्या जमिनी जातात ते विरोध करणारच, ते 4-5% राहणारच. पण मॅक्झिमम जनतेला पुढं कायमचा 50-100 वर्ष त्या परिसराला त्याचा कसा फायदा होईल हा आमचा कटाक्ष. महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी पाहायला मिळते. VSIची मीटिंग लावली आहे. कुठली? अरे मीटिंग नाही लावली बाबा. नायगावच्या बद्दल एक VSIचा प्लॉट आहे, तिथं वॉल कंपाऊंड करत असताना कुणी जरा अडवणुकीची भूमिका घेतली म्हणून पोलीस ऑफिसरला पण चोपडे ॲडिशनल
ॲडिशनल SP आणि काही लोकांना मी तिथं बोलवलं आहे आणि सकाळी मी पंकज देशमुखांनाही सांगितलं की ते आपल्याला करून घ्यावं लागेल. आता तिथं जाऊन स्पॉटवर बघितल्यानंतर माझ्या लक्षात येईल की का कोण विरोध करत आहे. अधिकारी पण तिथे येणार. दादा, कृषी मंत्री जवळचे आहे सांगून पाठीमागील काळात वाल्मिकांनी 140 शेतकऱ्यांची फसवणूक केली. जे ऊस तोड यंत्र असतं त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली. शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT, त्याच्यामध्ये CID, त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या 3 चौकशा लावलेल्या आहेत. कुणाचं काय म्हणणं असेल, तक्रार असेल तर या 3 एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही. सगळ्यांना कायदा नियम सारखे. मला बाकीचं कोण काय म्हणतं त्याशी घेणं देणं. दादा, बाकीच्यांवर मोक्या अंतर्गत कारवाई सुरू केली आहे, मात्र आपण वाल्मिक कराडवर आपण बघतो की कुठली अशी कठोर त्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी. पण आता CID आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा. त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही. सगळ्यांना कायदा सारखा. आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळते. शरद पवार स्वतः नाराज दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज म्हणजे संजय राऊत सुद्धा टीका करतायत. तीनदा CMना भेटतायत जाऊन. वेगळं मला महाविकास आघाडीचं काही माहिती नाही. महायुतीमध्ये आम्ही काम करतो. नाही दादा, पण आता तुम्ही जसं बाहेर तुम्ही पडलं तर ते दरवाजे ठोठायलेत ना. आता हळूहळू. अरे बाबा, मला माहिती नाही. निवडणुकीनंतर उगीच काहीतरी माझ्या तोंडून मधून घेऊ नाही नका. दादा, तसं विचार. मला महाविकास आघाडीचं माहिती नाही. महायुतीचं आणि सरकारमधलं जर काही असेल तर आपण विचारू शकता. धन्यवाद. त्यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. ऊर्जा खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री म्हणजे माहिती घेतील आणि त्याच्यातनं कोर्टची योग्य कारवाई करतील. दादा, वीज बिल पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे दादा. त्या संदर्भामध्ये कितीदा तेच सांगायचं. जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल. अरे बाळा, चौकशीला सामोरं गेलं. तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना. तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही पण. उपमुख्यमंत्री अजित पवार हे माध्यमांशी संवाद साधत होते. अजित पवारांनी विविध विषयांवर बातचीत केलेली आहे. पुण्यातील विकास कामांवर ते बोललेत. बीड प्रकरणावर कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणालाही माफ केलं जाणार नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं सुद्धा अजित पवार म्हणालेले आहेत. तर महाविकास आघाडीत काय चाललंय माहीत नाही असं अजित पवार म्हणालेले आहेत. विविध विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.